नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते। धर्मगुरूंनी धर्माचा प्रसार करणं आणि धर्म वाढवणं याचं काम केलं पाहिजे। मात्र धर्मांमध्ये या ठिकाणी वाद निर्माण होतील असे वक्तव्य टाळले पाहिजेत। मात्र एका जैन धर्मगुरूनं असंच बेताल वक्तव्य केलंय आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक ठिणगी पेटली आहे। जे इतिहासप्रेमी आहेत, जे संशोधक आहेत, जे इतिहास अभ्यासक आहेत, यांनी या सगळ्या गोष्टीचा कडाडून विरोध केला। नेमकं झालं काय ते एका जाहीर कार्यक्रमामध्ये जैन धर्मगुरू यांनी थेट स्वराज्याच्या महाराणी ताराराणी यांच्यासोबत या ठिकाणी एक वक्तव्य केलंय की त्या जैन धर्माच्या होत्या, त्या शूरवीर होत्या, मात्र त्यांचा धर्मच या ठिकाणी या धर्मगुरूंनी बदलण्याचा प्रयत्न केलाय। नेमकं ताराराणींबद्दल आपल्याला ऐकून घ्यायचंय, त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकायच्या, स्वराज्याचं रक्षण त्यांनी कसं केलंय, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत अहिल्यानगरचे प्राध्यापक सीताराम काकडेजी, जे इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि गाढे वाचक देखील आहेत। हजारो पुस्तकं त्यांनी आतापर्यंत वाचली आहेत आणि शिवछत्रपती स्मारक ग्रंथाचं त्यांनी संपादन केलंय। असा चांगला अभ्यास असणारे एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे। मी त्यांच्याशी बातचीत करणार आहे आणि या स्वराज्याच्या जननीनं ज्या पद्धतीनं शौर्य गाथा लिहिल्यात तिच्याबद्दल अगदी कुणीतरी बोलतंय, हे खरं आहे खोटं आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हाला जय शिवराय। कालपासून एका कार्यक्रमामध्ये एका धर्मगुरूने जे वक्तव्य केलंय यामागची सत्यता आम्हाला जाणून घ्यायची, कारण की एका जाती धर्मामध्ये अशा पद्धतीनं इतिहास बदलण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल या सगळ्या गोष्टींना। तुम्ही काय सांगाल? सुरुवात करा। काल वर्धमान महावीरांची जयंती होती। वर्धमान महावीर हे समतेचा संदेश देणारे एक महापुरुष होते। अहिंसेचा त्यांनी स्वीकार केलेला, अहिंसा जगाला शिकवली, जात धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता धर्माचा प्रसार वर्धमान महावीरांनी केलेला आहे आणि त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांनाच खूप आदर आहे। परंतु त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये जैन मुनी आचार्य नयन पद्मासागर यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं ते धांदत खोटं असं आहे आणि अनैतिहासिक आणि अनाकलनीय आहे। मुनी असं का बोलले हे कळायला मार्ग नाही। काही मोठी माणसं इतिहासामध्ये घडतात, समाजामध्ये घडतात, ती आपल्या कुळामध्ये असावीत, आपल्या नात्यामध्ये असावीत, आपल्या जातीमध्ये असावीत असं प्रत्येकाला वाटत असतं। परंतु त्यासाठी अशा अनैतिहासिक पद्धतीनं जे काही समाजामध्ये आपण पसरवतो आणि त्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होतं, हे खऱ्या अर्थानं टाळलं पाहिजे। वास्तविक पाहता ताराराणी ह्या सातारा जिल्ह्यातील तळबीड या गावामधील जे त्यांचं घराणं आहे ते हंसाजी मोहिते यांचं घराणं आहे। हंसाजी मोहिते जे नंतर हंबीरराव मोहिते नावानं प्रसिद्ध झाले। प्रतापराव गुजरांच्या निधनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे ते सरसेनापती झाले आणि त्यांना हंबीरराव हा किताब शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी प्रदान केलेला आणि तिथून पुढे ते हंबीरराव मोहिते नावानं प्रसिद्ध झाले। या हंबीरराव मोहितेंची ताराराणी ताराबाई ह्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आणि शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या त्या पत्नी होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं अकाली निधन झालं, त्यानंतर औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण अशी हत्या त्या ठिकाणी केली आणि नंतरच्या काळामध्ये राजाराम महाराजांचं सुद्धा अकाली निधन झालं। अशा काळामध्ये न डगमगता न थकता त्यावेळी ताराराणी फक्त 25 वर्षाच्या होत्या आणि या 25 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी स्वराज्याची गादी सांभाळली आणि पराक्रम शौर्य त्या ठिकाणी गाजवलं आणि त्यांच्या जो काही पराक्रम आहे, जो काही शौर्य आहे, त्यांचं जे काही राजनीती धुरंधर असं व्यक्तिमत्व आहे, याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही असं ज्येष्ठ इतिहास संशोधक यशवंतराव जयसिंगराव पवार सरांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। 25 वर्षाचं आयुष्य असताना औरंगजेबाला त्यांनी जेरीस आणलं। औरंगजेब खुश होता, तो महाराष्ट्रात आला। 50 त्या ठिकाणी 7 लाखाची फौज, 50 कोटींचा महसूल घेऊन तो महाराष्ट्रात तळ ठोकून बसला। त्याला वाटलं शिवछत्रपतींचं निधन झालेलं आहे, शंभू छत्रपतींची हत्या आपण घडून आणलेली आहे, आता हे शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य मला सहज गिळंकृत करता येईल, या आशेने त्या ठिकाणी येऊन बसला। ताराराणी साहेबांची फक्त फौज जर पाहिली आपण तर ती 1 लाखाची फौज आणि 1 कोटीचा महसूल त्यांच्याकडे होता। अशाही परिस्थितीमध्ये निकरानं लढा देऊन ताराराणींनी औरंगजेबाला जेरीस आणलं आणि त्याला याच मातीमध्ये गाडलं। ज्यावेळी राजाराम महाराजांचा जन्म झाला त्यावेळी सर्वांनी सांगितलं शिवाजी महाराजांना की राजाराम ह्या पालथा जन्माला आला, हा अपशकुन झाला। परंतु त्यावेळी शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्माला आला त्या अर्थी माझा मुलगा पुढेही मोगलशाही पालथी घालील आणि तो शब्द
शिवाजी महाराजांच्या सून राजाराम महाराजांच्या सुविद्य पत्नी ताराराणींनी शोभ खरा केला आणि मोगलशाही त्या ठिकाणी पालथी घातली. औरंगजेबाला झेरीस आणलं, औरंगजेबाला याच मातीमध्ये मिळवलं आणि शूर बाणेदारपणे इतिहासाला दाखवून दिलं की महिला कमी नाहीत. आणि शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये महिलांना खूप मोठा सन्मान होता. ताराराणींना त्या ठिकाणी संपूर्ण अधिकार राजगादीचा मिळाला. त्यांनी आपला पराक्रम त्या ठिकाणी गाजवला. हा महिलांसाठी खूप मोठा एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी इतिहास आज या ठिकाणी आहे. शंभू छत्रपतींच्या पत्नी महाराणी येसूबाई साहेब यांना संभाजी महाराजांनी स्वतः सखी राज्ञी जयती म्हणून राजमुद्रा त्या ठिकाणी दिली होती आणि राजकारभाराचे सर्व अधिकार त्या ठिकाणी शिवकाळामध्ये महिला भगिनींच्या हातामध्ये त्या ठिकाणी होते. हा दैदिप्यमान असा इतिहास आहे आणि या इतिहासाला छेद देणारं वक्तव्य एखाद्या मुनीनं करावं. साधू कसा असावा? संत साहित्यामध्ये साधूचं वर्णन आहे, ज्याच्या षड्विकारांचा लोभ झालाय, ज्याला कोणाप्रती मोह नाही, लोभ नाही, जो एकांगी त्या ठिकाणी वर्तन करत नाही किंवा कोणालाही झुकतं माप देत नाही, त्याला साधू म्हणावं. पण या जैन मुनींनी जे वक्तव्य केलंय आणि मी त्यांची ती त्या ठिकाणी भाषण व्याख्यान पाहिलं तर ते अगदी त्वेषानं बोलत होते. ही साधूंना न शोभणारी अशी भाषा आहे, ही भाषा साधू संतांना न शोभणारी आहे. एकीकडे संत नामदेव सांगतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा माझी सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. संत ज्ञानोबा सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे वाईटाला सुद्धा वाईट पण संपून जावं, त्याचं वाटलो हो असं कधी संतांनी सांगितलं नाही. परंतु मुनी ज्या त्वेषानं त्या ठिकाणी बोलत होते ती भाषा निश्चितच ती शोभणारी त्यांना अशी भाषा नव्हती आणि अतिशय अनैतिहासिक त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे. त्याला कसलाही ऐतिहासिक आधार नाही, कसलाही त्या ठिकाणी पुरावा नाही. आणि त्यांनी जे वक्तव्य केलं ते कोणाला खुश करण्यासाठी केलं की का केलं की अनावधानानं केलं हे कळायला मार्ग नाही. परंतु वर्धमान महावीरांची जी काही दिव्य तेजाची परंपरा आहे, जी काही मानवतावादी परंपरा आहे, या परंपरेला छेद देणारं ते वक्तव्य आहे हे निश्चित मी या ठिकाणी म्हणल. आणि त्यांच्याच जन्मदिनी जयंती दिनी होणं हे अतिशय दुर्दैवी असा प्रसंग आहे असं मला वाटतं. समाजामध्ये कुणीही तेढ निर्माण करू नये, वाद निर्माण करू नये, माणसं जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे, तोडण्याचं काम करू नये आणि अनैतिकता अजिबातच बोलू नये. कारण आजची परिस्थिती अतिशय चुकांना अजिबात माफी करण्यासारखी नाही, कारण त्याच्यामुळे समाजामध्ये प्रचंड मोठा तेढ निर्माण होतं. सर्व बांधवांना मी आवाहन करील की मुनींनी जे वक्तव्य केलंय ते दुर्दैवी आहे, ते अनैतिहासिक आहे. त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं ठीक आहे, पण त्याच्यामुळं जे जैन बांधव आहेत ते आपलेच आहेत, जीवाभावाचे आहेत आणि एक मानवतावादी त्या ठिकाणी शिकवण देणारा हा जैन संप्रदाय आहे, त्याचा आपण आदर करूयात. आणि जैन मुनींनी हे आपलं जे काही वक्तव्य केलेलं आहे ते निश्चित मागं घेतलं पाहिजे. त्यांचा निषेध वगैरे करणं त्या ठिकाणी उचित नाही, मी निषेध करणार नाही, परंतु त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं. जे केलंय त्यांनीच स्वतःच्या मनाला त्या ठिकाणी विचारून थोडं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि ते वक्तव्य मागे घेण्याची गरज आहे असं मला या निमित्तानं वाटतं. नक्कीच काकडे सरांनी अत्यंत थोडक्यामध्ये आपल्याला ताराराणींचा जो इतिहास आहे तो सांगितलेला आहे की औरंगजेबला जेरीस आणणारी ती राणी आहे आणि त्या राणीबद्दल आपण आता काय बोलतोय हा प्रश्न आहे. जो समाज शांततेचा गुरुमंत्र देतो त्या समाजानं किंवा त्या समाजाच्या धर्मगुरूंनी अशांतता माजेल असं कुठलंही वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे. आपले खूप खूप धन्यवाद आहेत की आपण अगदी थोडक्यात ताराराणींबद्दल जी काय माहिती दिली ती माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद.